ते शिवनिका संस्थानला पाणी देण्याचा हा निर्णय रद्द करण्यात आला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे आणि नियमबाह्य पद्धतीनं असं पाणी देता येत नाही असं विखे पाटील यांनी सांगितलं। तर फाईलवर कुणाच्या सह्या होत्या याची चौकशी होईल, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी सुद्धा चौकशी होऊ द्या, चौकशीमधून पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळेल असं म्हटलंय। त्याच्या बंदरासाठी धरणातून पाणी सोडावं लागतं। 2020 साली दारणा धरणातून पाणी सोडलं। म्हणजे किती उच्चपदस्थ लोक जे आहेत त्यांच्या किती संपर्कात खरंच होते आणि त्यांचे बाकी कसे लागेबांधे होते ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल। नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही। त्यामुळे याची माहिती घेतो की तो जी आर का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ते सगळे चौकशी करतो ना। पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत। तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे।